1990 पासून आम्ही येतोय. हां 1990 पासून. 90 पासून महात्मा म्हणजे तेव्हा लहान मंदिर होतं, दरवाजा बांधायचा चालला होता पहिलं. तेव्हापासून एवढं छोटं मंदिर होतं. तेव्हा पाटलाच्या वाड्यात आम्ही जायचो, पुन्हा इकडे मोरगबाईच्या मंदिरमध्ये तेव्हा एवढी काही गर्दी नव्हती. असं म्हणजे अमावास्यालाच गर्दी असायची. तुमचं गाव कोणतं? आम्ही सरोड सागाव. तिकडून काय चालू झाला का म्हणजे नाही, गाडी एसटी आलो. हा किती दिवस झाला? तेव्हा आम्ही येऊन इथं मंदिर मध्ये गाणं वगैरे म्हणत होतो. एवढं पब्लिक नव्हतं, रोड सुद्धा नव्हता, हे कंपन्या नव्हत्या तेव्हा, हे सगळं माळ राहणं. त्या आधीपासून त्या वेळेपासून जुन्या मंदिरापासून येतात. होय, पहिल्या जुन्या मंदिरापासून रोड सुद्धा पहिल्या स्टार्टला 1990ला काय दरवाजा बांधायचा चालला, दरवाजाचं काम चाललेलं. त्यापासून मामांच्या पुढे सगळं पट्टेंगाण मोकळच होतं. आणि आम्हाला म्हणजे मामानी चमत्कार काय काय धावले तर आम्हाला एसटी ह्या टाइमापर्यंत जरी नाही गावली तरी अशीच अचानक एखादी गाडी यायची आम्हाला इथपर्यंत आणून. आम्ही बघितले भरपूर लोक आता पायीच येत आहेत कोल्हापूरवरून वगैरे सगळे येतात. आणि आम्हाला मामानी चमत्कार भरपूर धावले ते, म्हणजे कुठं कुठं घटना घडल्यात, म्हणजे जिथं संकटाच्या वेळी आम्हाला मामा धावून आलेत आमच्या वेळी. मनुष्यानं आम्ही म्हणजे जरी आम्हाला इकडे यायला नाही गावलं एखाद्या मनुष्याला तरी हृदयात तरी आम्ही मामाला साठवतो. आणि आमच्या गावाला बी आम्ही आता मंदिर बांधले मामाने, त्यामुळं आम्हाला काय. आणि आता म्हणजे लय वर्षानं आम्ही आलोय, कारण तिथं आमच्या इथं ते मंदिर झालंय, त्यामुळं आम्ही लय येत नव्हतो असं मोठ्या मोठ्या अमावस्येला किंवा ह्याला. माहिती चांगली दिली तुम्ही. नाही खरंच, कारण का मी पहिल्यांदा आलो होतो, एवढी गर्दी वगैरे मी पहिल्यांदाच मी बघितली. 20-25 वर्षापूर्वीपासून आज आलोय ह्या यात्रेला. 20 वर्षानंतर. 20 वर्षानंतर. कारण का 20 वर्षापूर्वी आमच्या इकडे मंदिर म्हणजे तिकडे बी आमच्या इकडे गाजलं ना मंदिर, मग तिथं बी भाविक लोक इकडं जाऊन गाड्या तिथं लागायला लागल्या. बरोबर. मग त्यामुळं आम्ही जरा इकडे दुर्लक्ष केलं, पण तरी पण आपलं मनात आदमावरचा मामा हे मनात आम्ही साठवतो. आणि जरी संकट मेनरावशी संकट आलं तर आम्ही मामाचं नाव घेतो, आपलं मामा धावून येते आमचं. असं काय आम्हाला अडचणी अशा घटना घडलेल्या भरपूर आमच्या देखत आहेत, पण आता सांगण्या म्हणजे आता काही एवढं हे नाही. थांबला कुठे? नाही, आम्ही आता जाणार गावाकडे. बकऱ्या ना आता त्या बकऱ्या त्यामुळे आम्ही बघा चालत जातोय. पण ते आपली जनावरांची बघायला ते बघायला पाहिजे. मामांची सुद्धा तेच म्हणणार, मुख्या प्राण्याची सेवा करा, हीच मामांची अपेक्षा आहे. सेवा आपल्या जनावरांची केली काय, मामांच्या केली काय. आणि आम्ही असं आसपास बघा आले की आमच्या गावाला बी बघा आम्ही जाऊन आणतो, एक वेळा जाऊन आणून त्यांची सेवा करून दुसऱ्या दिवशी घालून. हो, 7 नंबरचा बागा आमच्या गावाला वर्षाला येतो. 7 नंबर सेवा करावी. धन्यवाद बाबा. जय बाबा. जय बाबा.